नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रिया साक्षीला कॉल करते आणि विचारते की तुला अण्णा सरांचा काही फोन आला होता का ग, काही कॉन्टॅक्ट झाला का तुझ्या त्यांच्यासोबत. तेव्हा साक्षी म्हणते नाही ग, पण तू अचानक असं का विचारतेस, म्हणजे त्यांची काही खबर लागली आहे का, तुला माहिती आहेत का की अण्णा कुठे आहेत ते. तेव्हा प्रिया म्हणते अगं नाही ग, मला काही माहीत नाही आहे, फक्त मी तुला विचारलं. पण एक काम कर ना, तुला जर त्यांचा फोन आला तर लगेच मला कळवशील हा प्लीज. आणि ती फोन ठेवते. आता साक्षीला जरा संशय येतो, ही प्रिया माझ्यापासून काही लपवते का. इकडे पोलीस चाळीच्या ते खोलीबाहेर उभे असतात आणि ते महिपतला शेवटची वॉर्निंग देतात. आतमध्ये जे कोणी असेल त्यांनी ताबडतोब हात वर करून बाहेर या, अशी पोलीस त्याला वॉर्निंग देतात. आता महिपतला त्याचा पंटर फोन करतो आणि गाडीची सोय झाली असं सांगतो. तेव्हा महिपत म्हणतो अगोदर मी इथून सुटतो आणि नंतर मग तिकडे येतो. आता पोलीस पुन्हा महिपतला वॉर्निंग देतात. आता महिपत विचार करतो की मला आता असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून या पोलिसांच्या नाकावर टिचून मी बाहेर पडू शकतो. मग तो त्या घरातील एका व्यक्तीला हाताशी धरतो, त्याच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो आणि बाहेर येतो. आता अशा अवस्थेमध्ये सगळे पोलीस घाबरून जातात आणि ते महिपतवरती कोणतीच ॲक्शन घेत नाही. अर्जुन म्हणतो महिपत तुला शेवटचं सांगतोय, तू यातून वाचू शकत नाहीयेस, सरेंडर कर. महिपत म्हणतो मला एवढं इंग्रजी कळत नाही हो, पण आहे ना एक गोष्ट तर मी नक्कीच करू शकतो. आणि असं म्हणून तो त्या व्यक्तीला अर्जुनच्या अंगावरती ढकलतो आणि तिथून पळ काढतो. आता सगळे पोलीससुद्धा त्याच्या पाठीमागे पळू लागतात. अर्जुनसुद्धा त्याच्या मागे पळतो, पण महिपत त्याच्यावरती गोळीबार करतो. लपत छपत का होईना अर्जुन त्याचा पाठलाग करू लागतो. इकडे सायली देवीची प्रार्थना करत असते की कोणालाही काहीच होऊ देऊ नकोस. आता महिपतने अर्जुनवरती गन रोखलेली असते आणि सुभेदार तू याच्यामध्ये पडू नकोस, मला जाऊ दे, मी सुद्धा तुला जाऊ देईल, फक्त मला इथून जाऊ दे, असं तो म्हणत असतो. अर्जुन म्हणतो महिपत हे कधीच होणार नाही आहे. आता दोघांमध्ये चांगलीच झटापट होते. महिपत जळतं लाकूड घेतो आणि अर्जुनवरती हल्ला करू लागतो. अर्जुनला तो खूप मारतो आणि त्या क्षणी अर्जुन जमिनीवरती कोसळतो. जसा अर्जुन तिकडे कोसळतो तसं देवी सायलीला संकेत देते. त्या दोघांचाही एक फोटो फ्रेम खाली पडते, त्याची काचही फुटते. तेव्हा सायली मात्र खूपच घाबरते आणि ती धावतच हॉलमध्ये येते. सर्वांना सांगते की मला यांच्याकडे जायचं आहे, यांना माझी गरज आहे. ती खूप घाबरलेली असते. तेव्हा रविराज तिची समजूत काढतो, तू मला माझ्या मुलीसारखीच आहे आणि तुझ्या अर्जुनला मी कधीच काही होऊ देणार नाही. आणि असं म्हणून तो स्वतः अर्जुनच्या मदतीसाठी निघतो. आता इकडे अर्जुन पुन्हा उठतो आणि महिपतला मारू लागतो. महिपतला तो इतकं मारतो की महिपत बेशुद्ध पडण्याचं नाटक करतो. अर्जुन गाफील होतो आणि अचानकपणे महिपत डोळे उघडतो आणि नकळतपणे त्याच्यावरती चाकूचा वार करतो. तेव्हा मात्र अर्जुन चांगलाच रक्तबंबाळ होतो. आता महिपत खूप सुडाने त्याच्यावरती वार करत असतो आणि त्याला सांगतो की कोण तुझा तो लांबचा काका, मांडलेला काका, त्याच्यासाठी तू मला नडायला लागलायस, आता तुझं काही खरं नाही, आता मर तुझ्या कर्माने. आणि तो तिथून निघून जातो. पण तेवढ्यात अर्जुन पुन्हा उठतो आणि पळणाऱ्या महिपतच्या पायावरती लाकूड फेकून मारतो आणि महिपत खाली पडतो. तितक्यात पोलिसांची गाडी येते आणि ते महिपतला पकडतात. अर्जुन म्हणतो आता जेलमध्ये सडायचं. आता इकडे सायलीला रविराज कॉल करून सांगतो की मी इथपर्यंत पोहोचलो आहे, पण अर्जुनची माझी काही भेट झाली नाही, पण तू काळजी करू नको, अर्जुन व्यवस्थित आहे. पण एक गोष्ट चांगली झाली की महिपत पकडलाय. तेव्हा मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो. सायली सर्वांना सांगते की महिपत पकडला गेलाय. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.